करायचं धर्मध्वज वंदना या ठिकाणी होणार आहे. गाणं पण करा. काही क्षणामध्ये धम्मध्वजाचं ध्वजारोहण होणार आहे. या धम्मध्वजाचं ध्वजारोहण करण्यासाठी सारिका सचिन तपाळ यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. काही क्षणामध्ये धम्मध्वजाचं ध्वजारोहण हो या बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महामानवांच्या जयंती उत्सवाचा कार्यक्रमाचा प्रारंभ केला जात आहे. या ठिकाणी गुलाब अरुण कोकाटे यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आली. जयंती कमिटीच्या वतीनं आणि भीमशक्ती तरुण मित्र मंडळाच्या वतीनं हार्दिक आभार. दीपक राजाराम खरात यांच्याकडून 5000 रुपयाची देणगी आली. भीमशक्ती मित्र मंडळ आणि जयंती कमिटीच्या वतीनं त्यांचं हार्दिक आभार. 11000 रुपयाची देणगी आली.
सैनिकांना विनंती आहे की थोडं साईडला व्हायचंय. एकदम भारी आले पण माझं आलंय का मग मंडळाच्या वतीनं आणि जयंती कमिटीच्या वतीनं त्यांचं 1 वर्ष स्वागत.
संगमनेर तालुका कार्याध्यक्ष माननीय विजय खरात साहेब या जयंतीनिमित्त आगमन झालं. त्या जयंती कमिटीच्या वतीनं तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. छत्रपती शाहू ज्योतिबा फुले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. नगरच्या जिल्हाध्यक्ष शिवसेनेच्या शिंदे गटाच्या पूजाताई सोनवणे आपल्यालाही विनंती आहे, आपण दीपक प्रज्वलन करण्यासाठी पुढे यायचे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आदर्श पोपटराव सोनवणे सर यांनाही विनंती आहे, आपण दीपक प्रज्वलन करण्यासाठी पुढे यायचे. पुन्हा सर्वांनी या ठिकाणी बसून घ्यायचं आहे. सर्व पाहुण्यांनी स्टेजवरच्या बसून घ्यायचं आहे. भारत हायस्कूलचे माजी प्राचार्य रामदास विष्णू खरा साहेब यांना विनंती आहे, आपण दीप प्रज्वलन करण्यासाठी पुढे यायचे. आंबेखालसा या गावचे माजी कामगार पोलीस पाटील बाळासाहेब कदम यांना विनंती आहे, आपण दीप प्रज्वलन करण्यासाठी पुढे यायचे. आपल्याला हा धम्म 1956 ला दिला. बुद्धाचा हा पवित्र धम्माचा आपण आचरण करत असताना किंवा कोणत्याही कार्यक्रमाला सुरुवात करत असताना आपण त्रिश्रम पंचशरण करत असतो आणि म्हणून सर्वजण आपण या ठिकाणी तत्यंपि धम्मं शरणं गच्छामि तत्यंपि संघं. भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय संविधान. माझ्या भीमाचा सर्वांना माझा जय भीम. नमो बुद्धाय. मी उत्कर्ष मंगेश टपाल. आज 30 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आपण या खोट्या खुर्दा गावी साजरी करत आहोत. त्या निमित्ताने मी माझे मनोगत व्यक्त करत आहे. शून्यापासून केली सुरुवात, अमर झाली इतिहासात आंबेडकर असे त्यांचे नाव. आपल्या सर्वांचे असे भीमराव. शूद्रापोटी जन्म घेतला, प्रत्येक वर्णाचा विकास करविला. बघता बघता या मानवाचा महामानव झाला. आयुष्य गेले लढण्यात, प्रत्येकाचा विचार करण्यात, देशाला समतेकडे नेण्यात, प्रत्येकाला भारतीय म्हणून घडवण्यात. बाळपण जोडले पुस्तकांना, तोडले अनेक बंधनांना, न्याय मिळवून दिले बहुजनांना, निर्माण केले संविधान. घडले कारण लोकशाहीला. सलाम माझ्या या महामानवाला. थँक्यू. विश्वरत्न, भारतरत्न, महामानव, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आयोजित केलेला आहे. त्या सोहळ्याचे आपण सगळे साक्षीदार आहोत आणि ह्या सोहळा संपन्न होण्यासाठी माझ्या सगळ्या छोट्या मोठ्या भीमसैनिकांनी जे काही त्यांचं योगदान दिलेलं आहे, छोट्या छोट्या गोष्टीतून, कृतीतून, अर्थांजनातून आणि वेळेतून, सर्वप्रथम मी त्यांचे खूप खूप आभार मानते. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊ द्यात. आताच काकांनी सांगितलं की माझे सासरे दिवंगत सीताराम कोंडाजी टपाल त्यांनी ह्या मंडळाची स्थापना केली होती आणि आज मला खरोखर अभिमान वाटतोय की त्या मंडळाचा मी एक भाग आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीतून निघालेली एक वाघीण आहे, जे माझं शिक्षण पूर्ण करून माझ्या सगळ्या टपाल कुटुंबाच्या नाव रोशन करण्याचा प्रयत्न मी करत आहे आणि आज त्यांच्याच मार्गदर्शनाखाली इथे मला बोलण्याची संधी दिली जात आहे. व्यासपीठावर उपस्थित सगळ्या मान्यवरांना मी एकच विनंती करते की आपण सगळेच वक्ते आहोत, पण आपण वक्ता होण्यासाठी आपण काय काय आपले अनुभव केलेले आहेत, आपण जे काही काम केलेलं आहे
ते वाखाणण्याजोगं आहे आणि वेळेचीही फार मर्यादा आहे आपल्याला. त्यामुळे थोडक्यात जेव्हा जेव्हा तुमचं नाव घेतलं जाईल तेव्हा तेव्हा तुमचे जे विचार आहेत ते मांडावे. सर्वप्रथम मी सोनावणे ताईंना सांगेल की आजच्या या मंगल दिनी त्यांचं मनोगत त्यांनी व्यक्त करून आम्हाला मार्गदर्शन करावं. जो आपल्यासाठी कार्यक्रम ठेवला आहे मनोरंजनाचा, त्यासाठी तुम्ही आवर्जून उपस्थित राहिला आहात आणि कधी चालू होतं याची वाट पाहत आहात, याची आम्हा सर्वांना जाणीव आहे. तरीही 2 मिनिटं वेळ घेते. एक महिलांचं नेतृत्व करण्याची संधी आज मला भेटली, ती बाबासाहेबांमुळे. आज मी वकील म्हणून तुम्हा सर्वांसमोर उभी आहे, ती बाबासाहेबांमुळे. आणि आज जी मला बोलण्याची संधी दिली, आणि सर्वप्रथम मंडळाचे आभार. आज तुम्ही मला बोलण्याची संधी दिली आणि तुम्ही सर्व मला ऐकता आहात, तेही बाबासाहेबांमुळे. कारण की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा आपला हक्क आहे आणि तो आपला मिळवलाच पाहिजे, हेही आपल्याला कळालं हे बाबासाहेबांमुळे. एक महिलांना सांगू इच्छिते, महिलांचं प्रतिनिधित्व करते म्हणून आवर्जून सांगू इच्छिते की जगताना आयुष्यात रमाई म्हणून जगा, दुसऱ्याच्या लेकराला आपलं लेकरू म्हणून जगा, आणि समाजात आपल्या भोवती ज्या घटना घडत आहेत, आपल्या पंचक्रोशीत, आपल्या पठार भागात, आपल्या तालुक्यात, त्या जाणीवपूर्वक लक्ष देऊन दुसऱ्याचं लेकरू ते आपलं लेकरू समजून, त्यांना समजून उमजून घेऊन, आणि जसं आपण आपल्या लेकराची काळजी घेतो तशी त्यांचीही काळजी घेऊन वागा, एवढंच सांगते. धन्यवाद. धम्माचा केक खावा. भीमराव ज्ञानी विश्वात एक, म्हणूनच आपण कापतोय केक. भीमराव ज्ञानी विश्वात एक, म्हणूनच आपण कापतोय केक. माझा भीम जन्मला जर नसता, तुझी काय झाली असती अवस्था. तुला सुखाचा दावलाय रस्ता, म्हणून कर जय भीम उठता बसता. तुला सुखाचा दावलाय रस्ता, म्हणून कर जय भीम उठता बसता. असे बाबा कोहिनूर ने, भीमराव ज्ञानी विश्वात एक, म्हणूनच आपण कापतोय केक. चिकण्या चोपड्या गोष्टी सोडा, वास्तव विस्तव बोला थोडे. अरे बंद मनाच्या दारावरचे, अन्य कुलूप उघडा थोडे. अरे बंद मनाच्या दारावरचे, अन्य कुलूप उघडा. यांनी आयुष्यभर आपली लेखणी वाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारासाठी झिजवली आणि लाखो भीमसैनिक, शाहीर, गायक हे समाजाच्या उत्कर्षासाठी निर्माण केले. त्या वामनदादाचं एक मोठं स्मारक सिन्नर येथे या सरकारने स्थापन केलं. त्यांचं देखील आपण अभिनंदन केलं पाहिजे. कारण बाबासाहेब असे म्हटले होते, माझ्या 100 भाषणापेक्षा एक गीत, एक कविता जो क्रांती करू शकते, ती माझी 100 भाषणं करू शकणार नाही. आणि म्हणून दीपक भालेराव नावाच्या मुलांनी ज्या ठिकाणी जी कविता सादर केली, तिला देखील आपण क्रांतिकारक जय भीम केला पाहिजे. विशेष करून आज कोठे या गावामध्ये हा जो संयुक्त जयंती उत्सव साजरा होत आहे, त्या जयंती उत्सवाचे सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण कार्यकर्ते, त्यांचं मित्रमंडळ आणि या गावचे ग्रामस्थ, सरपंच वगैरे सगळेच. परंतु मित्रहो, या जयंती उत्सवासाठी बऱ्याच वर्षांनी मी आज बघतोय की आमच्या महाराष्ट्रातले दलित पॅन्थरचे जुने जाणते नेते आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्येच या दलित पॅन्थरची स्थापना आणि दलित पॅन्थर ही संघटना खरोखर आक्रमक आणि लोकांना न्याय देण्यासाठी तयार केली, त्याचे शिलेदार माणिकराव यादव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण जय भीम केला पाहिजे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी आपले खरात पाटील आहेत, साकूर गावचे सरपंच आहेत, बाळासाहेब कदम आहेत, त्याचप्रमाणे या गावचे सरपंच, पोलीस पाटील आणि परिसरातून आलेले सर्वच आपण सर्व भीमसैनिक आणि भीमकन्या. आमची पूजाताई आहे एकनाथ शिंदे गटाच्या. ताई, मी तुमच्यासाठी खास हा विषय बोलतोय की खरं तर त्याच काळातले आम्ही सुद्धा, परंतु त्या काळी जी काही जुनी जाणती मंडळी होती, एकदम अडाणी अशिक्षित मंडळी होती, त्यांनी ही जयंती सुरू केली. कैलासवासी सीतारामदादा यांच्या मार्गदर्शनाने दामूतात्या, रामूतात्या, गायना बाबा, आप्पा बाबा अशी
आम्ही त्यांना चुलते वडिलां समान मानायचे, आमच्या वडिलांच्या बरोबरीची मंडळी, आणि त्यांनी ही जयंती सुरुवात केली. आणि आज ही तिसरी पिढी ही जयंती साजरी करीत आहे. अशी अतिशय उत्साह ही जयंती ही मंडळी साजरी करीत आहे. खरं तर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर झाले नसते तर या समाजाची काय अवस्था असती आज, ही आपण तिची कल्पना सुद्धा करू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा मंत्र होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि खरं तर म्हणजे ही जयंती जे आपण या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करीत असतो, याचं मेन कारण म्हणजे नुसतं त्याला वेगळं वरण देण्यापेक्षा या थोर मंडळींचे विचार आपण हे पुढच्या पिढीला सुपूर्द करायचे असतात आणि त्या पुढची पिढी या विचाराप्रमाणे कशी वागल असे त्यांच्यावर संस्कार करायचे असतात. असो, भरपूर वेळ झालेला आहे, तरी मी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद दादा. परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, माता रमाई, माता जिजाऊ या सर्व थोर महापुरुषांना प्रथमचं वंदन करतो. आज कोटेगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे. आणि या जयंतीच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले संगमनेर तालुक्याचे एक बुलंद तोफ, विशेष करून या गावाने त्यांना आमंत्रित केलं. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्यांनी दीनदलितांच्या बौद्ध समाजाच्या न्याय हक्कासाठी वेळेप्रसंगी आपलं संगमनेर तालुक्याचं तहसील ऑफिस फोडलं, अनेक गुन्हे दाखल झाले, असे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माणिकरावजी यादव साहेब, तसेच आमचे मेवणे पोपटराव सोनवणे साहेब, त्याचप्रमाणे होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भगवान गौतम बुद्धांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा. मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती, फटाके वाजवायचे आहे.